नालासोपारा पूर्वेकडील त्या 41 इमारतीमधील तोडक कारवाई आज शनिवार रविवारमुळे थांबली असली तरी ज्या इमारती तुटल्या तेथील रहिवाशांचे सध्या अतोनात हाल होत आहेत। मुलींची छेडछाड होत असून मुली महिलांना प्रातःवेदीसाठी उघड्यावर बसावं लागत आहे। संसार आता उघड्यावर मांडावा लागत आहे। सध्या जेवणाची व्यवस्था जीवदानी देवी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे, मात्र असं किती दिवस चालणार असे बेघर रहिवासी विचारत आहेत। वसई-विरार शहर महानगरपालिकेने नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल परिसरातील सांडपाणी प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंडवर उभारलेल्या 41 इमारतीवर न्यायालयाच्या आदेशाने 27 नोव्हेंबरपासून कारवाईचा बडगा उचलला आहे। आतापर्यंत 7 इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे। 15 ते 20 वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांना घराबाहेर काढून पालिकेने 7 इमारती भुईसपाट केल्यात। त्या इमारतीमधील रहिवाशी आता उघड्यावर आले आहेत, त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत। शुक्रवारी एका 21 वर्षीय मुलीची तेथील आरोपीने छेड काढली, तिला अश्लील भाषेचा उच्चार केला। एका समाजसेविकेच्या मदतीने शुक्रवारीच त्या मुलीने आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। मात्र तेथील महिला आणि मुलींना आता उघड्यावर झोपावं लागत आहे, उघड्यावर प्रातःवेदी उरकावा लागत आहे। सध्या विरारच्या जीवदानी देवी ट्रस्टने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे, मात्र कायमस्वरूपी घर मिळावं अशी आर्त मागणी बेघर रहिवाशांनी केली आहे। नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांनी मी बेघर झालेल्या रहिवाशांच्या सोबत असून कुणाचाही छप्पर तोडलं जाणार नसल्याचे सांगत या अनधिकृत बांधकामाला स्थानिक नगरसेवक आणि तत्कालीन प्रशासन असल्याचा आरोप केला आहे। मी स्वतः अनेक वेळा त्या भागाला भेटी दिलेल्या आहेत। परवाच म्हणजे C1 कॅटेगरीतल्या जो धोकादायक बिल्डिंग होत्या त्या 7 बिल्डिंग पाडल्यानंतरही मी तिथे जाऊन आलो, तिथल्या लोकांना भेटलो, त्यांना सांगितलं की भारतीय जनता पार्टी तुमच्या बरोबर आहे। देशाचे लाडके पंतप्रधान विश्व नेते आदरणीय मोदीजींनी म्हणजे संकल्प केलाय की देशामध्ये विदाऊट घराचं कोणीही राहू नये असा त्यांचा संकल्प आहे। करोडो लोकांना ते घरं देतात। महाराष्ट्र सरकार ही आता भारतीय जनता पार्टीचंच आहे, महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे सरकार बसलं की त्यांच्याकडे जाणार आणि मला विश्वास आहे की कोणाचंही छप्पर तोडलं जाणार नाही। त्या तिथल्या रहिवाशांचा जोश भारतीय जनता पार्टीवर असतं, याच्याबद्दल त्या रहिवाशाबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण आम्ही त्या रहिवाशाबरोबर कायम आहोत। संदर्भात मला निवडून 8च दिवस झाले, पण माझ्या अनेक लोकांशी, तज्ञ लोकांशी या संदर्भात बोलणी चालू आहे। आपण इथे कुठल्या प्रकारे योजना आणू शकतो आणि इथल्या आमच्या चाळीत राहणाऱ्या आमच्या भावा बहिणींना कशा प्रकारे त्यांच्या हक्काचं, त्यांच्या मालकीचं, त्यांचे कब्जे वहिवटीचं कुठल्याही प्रकारे टेन्शन न राहता त्यांना रात्री झोपता आलं पाहिजे, हे घर कसं देता येईल या संदर्भात आमचा निश्चितपणे प्रयत्न राहील आणि माझा विश्वास आहे। तर आम्ही काम करा इकडे येतो, आमच्या खुर्च्या रूम होत्या त्या तुटल्यात, आता आम्ही असे बेघर झालो। एवढ्याल्या मुली सोबत आहेत, त्याला टॉयलेटचं हे नाही, संडासचं नाही, कुठं लघवीला जायचं नाही, असं उघड खांबे आम्ही एवढ्याले लेकर घेऊन कसं राहणार। आता भीती तर सापाची भीती आहे, रानडुकराची पण भीती आहे आणि चोराची पण भीती आहे। एवढ्याले लेकर घेऊन आम्ही इथं कसे राहणार, मुलीची पण भीती राहणारच ना। आता आम्ही कामाला जाणार, असं उघड्यावर कसं ठेवून जाणार लेकराला। तर या लेकरासाठी आम्ही सर्व पण इथं अडकणार ना, आम्हाला एक काम तर लागत नाही। नाक्यावर कधी लागलं तर आम्ही कामाला जातो, नाही लागलं तर आम्ही परत येतो। मग एवढ्याल्या मुली घेऊन आता राहायचं कसं असं उघड्यावर, एवढी व्यवस्था आमची करा तुम्ही। मुलीची छेडाछेड नाही, काही छेडाछेड नाही। एक जवान मुलगी आहे तर आम्ही तिला कसं बी सांभाळतो। ताई आल्या परवाला, रात्री दादा आले, रात्री दादाने येऊन आमची व्यवस्था केली। अशी व्यवस्था किती दिवस करणार, आम्हाला घर पाहिजे। आज आम्ही उघड्यावर आहोत, या रात्री ताई आल्या रात्री 12 12:30ला, आम्ही कुठं बसायचं। दादा येतात, मॅडम येतात, ते आमची सोय करतात। दुसरं कोणी येऊन सोय करीत नाही, कोणी आम्हाला विचारित नाही की तुम्ही कुठं पडले कुठं नाही। बघता आता सर्व बेघर झालेले आहेत। जर रात्री आले असते तर आपण बघितलं असतं की ज्या 15-16 वर्षाच्या मुली आहेत, छोटे छोटे मुलं आहेत, हे पूर्ण रस्त्यावर झोपलेले होते, ते नाळ्याच्या बाजूला झोपलेले होते। मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या विभागामध्ये येऊन मदत करा। मी कुठल्याच प्रकारचा इथे राजकीय स्टंट नाही बोलत मी, परंतु आता खरी गरज आहे त्यांना मदतीची आहे। जवळजवळ 8 ते 10 कुटुंब जिथे जागा झाली त्या रूममध्ये त्यांना शिफ्ट केलेले आहेत बाजूला। जी राहिलेली जी मंडळी आहे त्यांना कुठेतरी आपल्याला निवारासाठी आपण मदत करायला पाहिजे होती। आता याच्यावर दोष देऊन त्याच्यावर दोषून चालणार नाही, आपल्याला त्यांना मदत करायची आणि त्या दृष्टिकोनातून आपण मदत करतो। मी लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांना फोन केला आणि तातडीने जीवदानी ट्रस्टवरून इथे जेवढे दिवस त्याला अन्नधान्य पाहिजे, जेवण पाहिजे, हे त्यांना इथे मिळेल। असं सांगणार का, हे बघा आता 7 बिल्डिंग तर महानगरपालिकेने तोडलेल्या आहेत, पण याचे परिणाम पूर्ण आपल्या महिलांवर आलेले आहेत। एका मुलीची रात्री एका जेंट्सने खूप छेडछाड केली, तिचा पाठलाग केला। इथे लाईट नाही, काही नाही, याचा म्हणजे परिणाम बघूनच त्याने तिचा पाठलाग केला। तिला घाणेरडे परिचय भाषेत तो घेऊन गेलेला, हाताला पकडलेलं। ही दखल आमच्या हिंदवी प्रतिष्ठानकडे आली, आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला त्यांची FIR दाखल केली।